हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी भारत बापू सावरवाडे, लठ्ठे एज्युकेशन सोसायटी सांगली संचलित श्रीमती अंकाताई नानावलेचे हायस्कूल दत्तवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी विज्ञान शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझ्या या भारत सावरवाडी यूट्यूब चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचा हा जो व्हिडिओ आहे, या व्हिडिओमध्ये इयत्ता 9वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 प्रकरण क्रमांक 1 गतीचे नियम म्हणजे लॉज ऑफ मोशन यांचा आपण अभ्यास करणार आहोत. पार्ट नंबर 7. यामध्ये आपण आयझॅक न्यूटन हे नाव सर्वांनी ऐकलेलं असेलच. तर आयझॅक न्यूटन म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं होतं की गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत सांगणारी व्यक्ती. परंतु फक्त गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांतच यांनी सांगितला असं नाही, तर यांचे अनेक गणिती प्रयोग, वेगवेगळ्या पदार्थांचे किंवा वस्तूंचे जे गतिविषयक नियम आहेत, हे नियमसुद्धा त्यांनी घालून दिलेले आहे. आता तेच नियम नेमके कसे हे आपण पाहणार आहोत. महत्त्वाचे हे गतिविषयक 3 नियम त्यांनी जे सांगितलेले आहेत, हे 3ही नियम आता आपण शिकणार आहोतच. त्यापैकी आजच्या व्हिडिओमध्ये न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आपण अभ्यासणार आहोत. नाउ इन दिस पार्ट नंबर 7 we are going to study about the Newton's laws of motion, in which first of all we are going to study about the first law of motion. न्यूटनच्या गतिविषयक 3 नियमांच्याकडे जात असताना आणि त्यातील पहिल्या नियमाकडे जात असताना सुद्धा आपण काही गोष्टी लक्षात घेणं गरजेचे आहे, काही कृती करणं गरजेचे आहे. अशाच प्रकारची एक कृती मी आपल्यासमोर सादर करत आहे आणि ती कृती करून झाल्यानंतर आपण अर्थात त्या कृतीचं निरीक्षण करायचं आहे, त्या ॲक्टिव्हिटीचं निरीक्षण करायचं आहे आणि मग त्याच्यावरून काही निष्कर्ष काढायचे आहेत. चला तर मग आपण पाहूयात प्रयोग. तर मित्रांनो, आपण न्यूटनच्या 3 गतिविषयक नियमांचा अभ्यास करतानाच या ठिकाणी एक रचना आपल्याला दिसत असेल. मी या ठिकाणी आईस्क्रीमचा एक कप घेतलेला आहे. याच्यामध्ये दोन्ही बाजूला छिद्र पाडलेली आहेत. त्या छिद्रांच्या मध्ये आतमध्ये दोरी सरकवलेली आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये काही खिळे अडकवून त्यांना अडक तयार करून ठेवलेला आहे किंवा एक सपोर्ट घेतलेला आहे आणि एका साईजचे 2 नट घेतलेले आहेत की ज्यांचं वस्तुमान दोन्हींचं एकसारखं असेल. आणि अशा प्रकारची ही रचना करून झाल्यानंतर आता आपण काही प्रयोग करणार आहोत. कशासाठी हा प्रयोग करायचा आहे हे थोडंसं आपण समजून घेऊया. Before that we are going to discuss this part in English also. I have taken an ice cream cup. Then I have pierced it on both the sides and 2 nuts are tied to the threads like this, and then we are going to perform a small experiment with this. Okay, let us first introduce these nuts in the cup. Observe this cup. If this cup is moving to your right hand side or to your left hand side, obviously no, the cup is not in motion. The cup is steady. कप एका ठिकाणी थांबलेला आहे हे आपण लक्षात घेऊया. Now I am taking one of the nut outside the cup and then I am pushing this nut to this right hand side. Observe keenly what happens. What happened here? The cup moved to the right hand side immediately when the nut is dropped down. The nut drags this cup to the right hand side and the cup now moves towards the right hand side and finally it falls off the stool. Okay. Now once again we are going to perform the same experiment but in reverse direction. Now the nut is kept here and now I am leaving this nut to this, that is left hand side, and then observe what happens. Now the cup is in motion to the left hand side. Fine. Now both the nuts which are tied to the thread are left drop down just like this. What happens at present? आत्ता मित्रांनो काय घडतंय?
आता कपची हालचाल होते का? नाही होत. The cup is not moving in such condition because the force applied by this nut is pulling this cup to the left hand side, and the force applied by this nut pulling this cup towards the right hand side. Both magnitudes are equal in amounts, but they are acting to opposite sides of the cup. Now we can see the force applied by this nut and force applied by this nut, both are balanced. Here the forces are balanced. Okay, but when one of the nut is kept in it and another is dropped down, then this cup is dragged towards that nut. Okay, in same is the case, but in reverse direction, like this. The nut is dropped down, then the cup is pulled towards that nut. Now in such conditions, here force is applied to this left hand side, but to the right hand side the force is not applied. Therefore now unbalanced force is acting on this cup. Same is the condition in reverse direction. Now the force is acting to the right hand side, but to the left hand side no force is acting. This is also the example of unbalanced force. मित्रांनो, या ठिकाणी जेव्हा दोन्हीही नट आपण खाली सोडतो तेव्हा दोन्हीकडची बलांची किंमत समान होते, म्हणून त्याला आपण संतुलित बल म्हणूया. आणि त्यापैकी एक नट जर तिथंच ठेवला कपमध्ये आणि एका बाजूला जर बल प्रयुक्त झालं आणि कप त्या दिशेला हालचाल करू लागला तर त्याला असंतुलित बल असं म्हणायचं आहे. अशा पद्धतीची ही संतुलित बल म्हणजे काय आणि असंतुलित बल म्हणजे काय हे नीट समजून घेणं पहिल्यांदा गरजेचं आहे. त्यावर आधारित आपण पुढील अभ्यास करायचा आहे. जी कृती आपण पाहिली त्या कृतीवरून आपल्याला काय लक्षात आलं? संतुलित बले म्हणजे काय आणि असंतुलित बले म्हणजे काय? दॅट मीन्स just now we have studied about the balanced forces and unbalanced forces. Now what is the meaning of these two? That we are going to study first, and then we are going towards the Newton's first law of motion. Okay, if the two forces are acting on any object in opposite directions but their magnitudes are equal, then the two forces are called as balanced forces. And if the forces become unequal, the two forces are known as unbalanced forces. म्हणजे एखाद्या वस्तूवर दोन्ही बाजूंनी समान मूल्याचं बल प्रयुक्त केलं तर त्याला संतुलित बले असे म्हणतात. परंतु जर दोन्ही बाजूंना प्रयुक्त केलेलं बल जर समान नसेल, कमी जास्त प्रमाणात असेल तर त्यांना असंतुलित बले असं म्हणतात. पुढील मुद्दा नीट समजावा यासाठी आपण आणखी एक छोटीशी कृती करणार आहोत. पाहूयात तर मग प्रयोग. सो फ्रेंड्स, नाउ हियर वी आर गोइंग टू परफॉर्म वन मोर अनदर स्मॉल एक्सपेरिमेंट, and in which I have taken a beaker, a coin and a photograph, and a coin is put at the center on this photograph card. Now I am going to remove this card suddenly, and then what happens you can see. मित्रांनो, या ठिकाणी आपण एक बीकर घेतलेलं आहे, चंचुपात्र घेतलेलं आहे, त्याच्यावर एक फोटो ठेवलेला आहे आणि त्याच्यावर एक कॉइन ठेवलेला आहे. तर मग आता मी अचानक काय करणार आहे की ह्या कार्डला एक मी टिचकी देतोय आणि टिचकी दिल्यानंतर कार्ड पुढे जाईल आणि त्या नाण्याच्या बद्दल काय घडतं ते आता आपण पाहायचं आहे. लेट अस हॅव अ लुक ऑन दिस. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला काय लक्षात आलं? फोटोग्राफला टिचकी दिली, photograph is removed quickly, but that force which is applied on that photograph is not applied on this coin. So coin remained at the same place, but card is removed out. As the card is removed,
the coin gets dropped down into the beaker. मित्रांनो, कार्डवर आपण बल प्रयुक्त केलं, कार्डची हालचाल झाली, कार्ड निघून गेलं, पण त्या कार्डवर ठेवलेल्या कॉईनवर मात्र आपण बल प्रयुक्त केलेलं नव्हतं आणि त्यामुळं कॉईन खाली पडलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला काय लक्षात येतं? एखाद्या वस्तूवर जर बल प्रयुक्त झालं नसेल तर वस्तूची हालचाल होत नाही, परंतु जर बल प्रयुक्त केलं एखाद्या वस्तूवर तर त्या वस्तूची मात्र हालचाल घडते. हालचाल घडण्यासाठी एखाद्या वस्तूवर बल प्रयुक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. दॅट मीन्स फॉर मोशन ऑफ एनी ऑब्जेक्ट द फोर्स इज नीडेड. आणखी एक छोटासा प्रयोग आपण या ठिकाणी पाहणार. माझ्या हातामध्ये हा एक चेंडू आहे. हा जो चेंडू आहे हा चेंडू या ठिकाणी स्थिर आहे, स्टेबल आहे. आता आपण आपली इच्छा झाली म्हणून किंवा त्या चेंडूला काहीतरी इच्छा झाली म्हणून तो चेंडू हलणार नाही आहे. केव्हा हलेल तो? साधी गोष्ट आहे. याला जेव्हा आपण ढकलू तेव्हा हलेल, किंवा कशाने तरी आघात करू तेव्हा हलेल, परंतु असाच तो हलणार नाही आहे. दिस ऑब्जेक्ट विल मूव ओनली व्हेन द फोर्स इज अप्लाइड ऑन दिस. जोपर्यंत हा फोर्स अप्लाय होत नाही तोपर्यंत त्या वस्तूची हालचाल होणार नाही. ओके, समजा एखादी वस्तू गतिमान आहे तर ती गतिमान वस्तू थांबवण्यासाठी सुद्धा आपल्याला काही बल लावावं लागेल. सम फोर्स हॅज टू बी अप्लाइड ऑन धिस ऑब्जेक्ट टू स्टॉप इट. ओके, धिस इज द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स, दॅट इज द मॅटर, दॅट एव्हरी ऑब्जेक्ट हॅज इनर्शिया. प्रत्येक पदार्थाला जडत्व आहे, म्हणजे जोपर्यंत त्याच्यावर बल प्रयुक्त होत नाही तोपर्यंत त्याचं डिस्प्लेसमेंट होणार नाही, तो आपली जागा सोडणार नाही. जर वस्तू गतिमान असेल तर त्याला थांबवण्यासाठीचं बल प्रयुक्त झाल्याशिवाय तो थांबणार नाही. दिस इज इनर्शिया. यालाच आपण जडत्व असं मराठीमध्ये म्हणतो. ओके, आता न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम जडत्वाचा गुणधर्मच निश्चित करतो किंवा त्याच्याबद्दलच व्यक्त होतो. पाहूयात आपण नियम काय आहे तो. So friends, here every object has inertia and this inertia is related to the mass of the object. प्रत्येक वस्तूमध्ये जडत्व आहे आणि हे जडत्व त्या वस्तूच्या वस्तुमानाशी निगडित आहे. वस्तुमान जितकं जास्त तितकं जडत्व जास्त. वस्तुमान जर कमी असेल तर जडत्व सुद्धा कमी असेल. यावर आधारित न्यूटननी पहिला नियम जो सांगितला तो आहे Newton's first law of motion states that an object continues to remain at rest or in a state of uniform motion along a straight line unless an external unbalanced force acts on it. म्हणजे जर एखाद्या वस्तूवर कोणतंही बाह्य असंतुलित बल कार्यरत नसेल तर तिच्या विराम अवस्थेमध्ये किंवा सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते किंवा ती गती कायम राहते. मित्रांनो, या ठिकाणी लक्षात घ्या, आतापर्यंत जे आपण प्रयोग पाहिले त्या सर्व प्रयोगांचा अर्थसुद्धा असाच निघतो. पहा, जेव्हा मी तो चेंडू घेतलेला होता तो स्थिर स्थितीमध्ये होता. त्याला जोपर्यंत मी ढकलत नव्हतो तोपर्यंत तो हललेला नाही आहे, त्याची स्थिती बदललेली नाही आहे. परंतु त्याला बल प्रयुक्त केल्यानंतर एका बाजूनी म्हणजे असंतुलित बल, मात्र त्याची हालचाल सुरू झाली. त्यानंतर पुढं मी असं सांगितलं की सरळ रेषेमध्ये वस्तू गतिमान आहे. जेव्हा मी दुसऱ्या हाताने बॉल थांबवला तेव्हाच बॉल थांबला, अन्यथा तो तसाच पुढं गेला असता. मित्रांनो, याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आपल्याला जरूर सांगावीशी वाटेल की प्रत्यक्षामध्ये अशी एखादी वस्तू गतिमान झाली तर गतिमान झालेली वस्तू सलग तशीच न थांबता गतीमध्येच राहणं हे थोडंसं कठीण दिसतं पृथ्वीवर. कारण इथं एकतर हवेचा विरोध असू शकतो किंवा ज्या पृष्ठभागावरून ती वस्तू जाणार आहे त्या पृष्ठभागाशी होणारं त्याचं घर्षण, फ्रिक्शन हे त्याच्यामध्ये काही रोधक बल निर्माण करत असतं आणि त्यामुळं हे कठीण दिसतं.
पण जर दोन पृष्ठभागांच्या मध्ये फ्रिक्शनलेस कंडिशन निर्माण केली, घर्षणरहित अवस्था निर्माण केली, तर मात्र वस्तू आपली गती तशीच ठेवू शकते, त्या गतीमध्ये सातत्य ठेवू शकते. ड्यू टू अनबॅलन्स्ड फोर्स द स्टेट ऑफ रेस्ट और द स्टेट ऑफ मोशन इज चेंज्ड. म्हणजे एखाद्या बाह्य असंतुलित बलामुळंच वस्तूच्या स्थितीमध्ये किंवा गतीमध्ये बदल घडत असतो, हे आपल्याला याच्यातून सांगता येईल. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि माझं भारत सावळवाडे हे यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा. स्टे कनेक्टेड. धन्यवाद.